नमस्कार. चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवली गॅसवर, त्यात शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले. त्यानंतर त्याची सालं काढून घेतली मी. सालं काढून झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले, लसूण टाकून घेतला, जिरं टाकली थोडी, हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली, हिंग टाकला थोडा, चवीनुसार मीठ टाकलं. ते मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलं. मिश्रण आपलं ग्राइंड करून झालं. ते एका बाउलमध्ये टाकलं. त्यानंतर शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतल्या त्या आणि मधून कट केल्या. त्यातल्या बिया काढून घेतल्या. त्यानंतर वाटलेल्या मिश्रणात मी कोथिंबीर कट करून मिक्स केली त्यात आणि शिमला मिर्चमध्ये सर्व मिश्रण भरून घेतलं. वरपर्यंत छान भरून घ्यायचं दाबून. प्रत्येकाची वाटण करण्याची पद्धत वेगवेगळी असेल. मी ह्या पद्धतीने करते. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही कोणत्या पद्धतीने रेसिपी करतात ही नक्कीच मला सांगा. आणि कोण कुठून रेसिपी बघतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी स्किप न करता लास्टपर्यंत बघा नक्कीच. तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या सर्व भरून झाल्यात. भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी. नक्कीच ट्राय करा माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा. मिरच्या सर्व भरून झाल्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून घेतलं. त्यात तेल गरम झाल्यावर हिंग टाकला आणि तेल कढईला सर्व साईडनी लावून घेतलं, का तर शिमला मिर्च आपला चिकटू नाही खाली म्हणून. शिमला मिर्च मी कढईमध्ये टाकून घेतल्या सर्व. 5 मिनटासाठी त्या वाफवून घेतल्या झाकण ठेवून. तुम्ही बघू शकता शिमला मिर्च ठेवल्या, त्यानंतर झाकण ठेवून वाफवून घेतल्या 5 मिनटासाठी. त्यानंतर एका साईडनी परत पलटी करून घेतल्या त्या सर्व. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आला आहे त्याला. दोन्ही साईडनी चांगल्या गोल्डन ब्राऊन येईपर्यंत परतून घ्यायचे त्यांना झाकण ठेवून. रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह.